मित्रांनो, तुम्ही जर फॉर्च्युनर घ्यायचा जर प्लॅन जर करत असाल ना, तर तुम्ही तुमचा प्लॅन आत्ताच थांबवा आणि तो प्लॅन बदलून 4-5 रिक्षा घ्या आणि त्याच रिक्षा नाशिक रोड ते शालिमार पर्यंत चालवा. त्याच्याने काय होईल माहिती का, ते पैसे तुमच्या घरात येतील, तुम्ही पैसे कमावशाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना पण रोजगार भेटेल. आणि जर चुकून बुकून जर तुम्ही तुमचा प्लॅन जर बदलला नाही आणि तुम्ही फॉर्च्युनर घेतलीस तर तुम्हाला होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर झाला तुम्ही तुमची फॉर्च्युनर पेट्रोल पंपावर न्यायच्या ऐवजी नदीवर पाणी प्यायला नसाल. लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला पाळला, आता काय आणलाय पाणी पाळायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहे अशा एका व्यक्तीची की ज्याने या पृथ्वीवर एकट्यानेच कष्ट केले आणि त्याच कामाच्या पैशाने ही फॉर्च्युनर घेतली. 50 लाखाचं आहे तुमचं व्हीआयपी. आज माझं खेळ नाही खेळणं. अरे मग हा एवढा माज काबर करतोय असं मी नाही, असं याचे फॉलोअर्स म्हणताय. बरं ते झालं, यांनी कष्ट केले, कष्ट करून यांनी फॉर्च्युनर घेतली आणि फॉर्च्युनर हातात आला म्हणजे माज अंगात येतो. याचं जाहीर उदाहरण म्हणजे हा प्रतीक शिंदे. असं किती जरी लाट आलं किती जरी अडचण आलं ना, थटायचं नाही, असंच राहायचं. असं चहायला चला, नाही तो म्हणायचा का मी गाडी घेतली आणि तुम्ही जळताय माझ्यावर. नॉनसेन्स, मंदबुद्धी. या भावाने गाडी घेतली, चला गाडी घेतली हा विषय नंतरचा. पोरगा शिकला प्रतीक शिंदे झाला, ही गोष्ट आपण नंतर जाऊ. पण ते जाऊ द्या, या भावाने नवीन गाडी घेतली आणि खापकन रस्त्यावर चालताना 4 माणसं ठोकून दिले. वा, रीस्टार प्रतीक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात झाला. या भावाने महान प्रकरण केलं आणि त्यानंतर त्या महान प्रकरणाला या लोकांनी घोडे लावले. या लोकांनी घोडे लावताना या प्रतीक शिंदेने माफी मागायची दिले सोडून आणि यावर आभाळ वेपेश व्हिडिओ बनवला. 30 फुटावर जर ऍक्सिडेंट झाला का नाही, प्रतीक शिंदेमुळे अपघात, प्रतीक शिंदेने उडवल्या 2 गाड्या, प्रतीक शिंदेने हे केलं, प्रतीक शिंदेने ते केलं. माणसाला लहानपणापासून एखादी गोष्ट आवडते आणि तो मोठा झाला, कष्ट वगैरे करून ती गोष्ट मिळवतो. ती गोष्ट ज्या टायमाला त्याच्यामध्ये हातामध्ये येते, त्याच्या डोक्यामध्ये किडे वळवळ करायला लागतात. किडे वळवळ करायला लागले म्हणजे त्याच्या अंगात 100% बालिशपणा घुसतो. त्यानंतर त्याच्या अंगामध्ये जे किडे वळवळ करताना त्याच्यामुळे तो वाटेल त्या गोष्टी करू लागतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मी तिथं नसेल पण तुम्हाला 1001% सांगतो, लिहून देतो. या भाऊने त्यांना उडवलं असेल म्हणजे उडवलं असेल. आश्रमात जाऊन दान करतो, मुक्या जनावरांची सेवा करतो, तेव्हा कशात बोट्या घालून बसलेला असता तुम्ही. कळेच ना भाऊ, मी नाकात बोट्या घालून बसलेला असतो. तू कसा चहा विकून मोठा झाला तसा मी नाकातले हिरे मोती विकून मोठा होणार आहे. आणि त्यानंतर ती फॉर्च्युनर घेईल आणि तुझ्यासारखे हे वेडेचाळे करेल आणि शेंबूडपणा करेल. आणि काय करायचं असतं म्हणे. अरे बसते आहे भावाचा, चलो साऱ्या गावाचा. 1 महिना झाला हत्तीदार तुला केलाय. भावाला वाढदिवसाच्या खपा 1 महिन्याच्या शुभेच्छा. खपा शुभेच्छा. चायला आता या भावाच्या दर महिन्याला रील येणार आहे. या गाडीला तो दर महिन्याला खपा शुभेच्छा देणार आहे. खपा रीलच्या, सॉरी, खपा शुभेच्छा. मी तुला सांगतो, प्रत्येक भाऊ 5व्या महिन्यात या गाडीचा ओटी भरायचा कार्यक्रम कर आणि ज्या टायमाला 9 महिने 9 दिवस होतील ना, या गाडीला एखादं छोटंसं पिल्लू म्हणजे एखादी छोटी गाडी घेऊन ये जोडीला, म्हणजे तुझी फॉर्च्युनर त्या छोट्या गाडीला बाळूत्यात घेईल आणि दूध पाजल. लाखाचा नंबर 111 आणि प्रतीक भाऊ तू येणार का रे? थोडं लोकांना तुझं काहीच पडलं नाही अरे, तू बळजबरी लोकांच्या अंगामध्ये घुसतोय. याला थोडं हॉर्लिक्स द्या आणि याची थोडी मेंदू, थोडी बुद्धी वाढवा रे याची. काय प्रतीक भाऊ, काय यार. जेव्हा मी रस्त्यावर झोपलो, जेव्हा मी फटाक्याच्या स्टॉलवर दिवस काढले, जेव्हा मी बिस्किट पुड्यावर जगलो. अरे मग काय तू उपकार केले का आमच्यावर? प्रत्येक माणूस हा कष्ट करतो आणि स्वतःचं आयुष्य बनवतो. मग तो काय तुझ्यासारखा काय सगळ्यांकडे घर काय इज्जतच मागे हिंडतो का? मला इज्जत द्या, मला इज्जत द्या, मला इज्जत द्या. जो तो माणूस, प्रत्येक माणूस आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ना कष्ट करतो आणि स्वतःचं आयुष्य बनवतो. तुझ्यासारखा येडे नाही घरघरी मला इज्जत द्या मागत फिरतो. काय तू प्रत्येक शिंदेने तू प्रत्येक हंडे पाहिजे होता. काय प्रत्येक भाऊ यार. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, प्रत्येक माणूस आहे ना आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपलं आयुष्य बनवण्यासाठी ना कष्ट करत असतो. त्यामुळे ना लोकांना ना कोणाचंच काही पडलं नाही. या भाऊचं चालू आहे मला इज्जत द्या, मला इज्जत द्या. चलो ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. हा येडा भोंगाडा स्वतःच असे चाळे करतो आणि नंतर लोकांना म्हणतो तर तुम्ही माझ्यावर जळता. वा, प्रतीक शिंदे नावाचं पुस्तक हातात घेतलं ना, त्यात गोल्डन अक्षरात लिहिलेलं असेल, त्या फकड्याने 24च्या वयात 50चा हत्ती दावणीला बांधला होता. आणि विषय गाडीचा आहे. ही गाडी घेणं आजही लाखो लोकांचं स्वप्न आहे. पण तुम्हाला सांगतो, प्रतीकच्या स्वतःच्या इंस्टाग्राम ऑडियन्सने प्रतीकला ही गोष्टीची जाणीव करून दिली आहे की प्रतीक भाऊ जास्त माच करू नको, नाही तर बटकन डुंगणावर पडशील आणि नंतर गागात येणशील. लिंबू मला मारेला ग, लिंबू मला मारेला.
मन लावून अभ्यास कर मित्रा, कारण भविष्यात मला डॉक्टर, वकील, इंजिनियर, पायलट, सीए आणि अकाउंटंटची गरज लागणार आहे. बिझनेसमॅन. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या अशा भिकार चौटांपायी जे लोक मन लावून अभ्यास करताय ना, ते सुद्धा या अशा कुत्र्यांना पाहून आहे ना डिमोटिवेट होऊन जातात. या जगात असेही काही लोक आहे जे माझ्यापेक्षा या प्रत्येकपेक्षा मन लावून जास्त अभ्यास करताय, मेहनत करताय. पण विषय फक्त एवढा असतो ना की 99% मेहनत आणि 1% नशीब, या सगळ्या गोष्टींचा खेळ असतो. त्याच्यामुळे काही लोक मेहनतीमुळे मागे राहतात, तर काही मुळे नशिबापायी मागे राहतात. त्यामुळे आहे ना टेन्शन घ्यायची गोष्ट नाही हो, चालत राहायचं पुढे. हे असे कुत्रे तर भुकतच राहतात. आणि हा भाऊ 50 लाखाची फॉर्च्युनर घेऊन निघतो आणि अशा बालिश रील टाकतो. वा, पाळणारा घोडा सर्कशीत नाचत नसते. शर्यतीतला घोडा नाचत नसतो. शर्यतीतल्या घोड्याला जर 10,000 रुपये कचकट तोंडावर मारले आणि पेट्रोलला पैसे जर दिले ना, तर तोच शर्यतीतला घोडा आहे ना रिबिन कापायला 100 किलोमीटर लांब जातो. आणि त्याच्यामुळे शर्यतीतला घोडा नाचतो पण आणि सगळंच करतो. त्यामुळे शर्यतीतल्या घोड्याची गोष्ट तुम्ही करू नका प्रत्येक भाऊ. अरे हॉटेलमध्ये नाही तुझी खायची लायकी आणि तू बरोबरी करतो का माझ्या बाईची? एवढी मेहनत कशासाठी मी सांगतो तुम्हाला. 150 रुपयाच्या नाईन्टीसाठी आणि 5 रुपयाच्या चाकण्यासाठी या भाऊनी एवढ्या काय गोष्टी केल्याय. आणि 150 रुपयाच्या इंग्लिशच्या दारूसाठी या भाऊनी डायरेक्ट इंग्लिशचीच घेऊन टाकली. वा, प्रतीक शिंदे नॉट इज जोक. प्रतीक शिंदे नॉट इज जोक. प्रतीक शिंदे नॉट इज जोक. अरे इंग्लिश येत नाही तर कशाला इंग्लिशच्या आईमध्ये करू राहिला. प्रतीक शिंदे नॉट इज जोक असता करते. अरे प्रतीक शिंदे नॉट इज जोक. अरे प्रतीक शिंदे इज नॉट जोक. बरोबर आहे ना, प्रतीक शिंदे नॉट इज जोक. पहिलेच बरोबर होतं. अरे यांच्या पायी मी पण विसरून गेलो. अरे प्रतीक शिंदे इट्स नॉट अ जोक. नाही, काय असतं ते मला कमेंट करून सांगा काय असतं. बरोबर का भाऊने 150 रुपयाच्या इंग्लिश दारूसाठी पण इंग्लिशची आई बहीण करून टाकली. इच्छा गावात बाई, खतरनाक बाई, खतरनाक. आणि शेवटचं सांगलं प्रत्येक भाऊ जाता जाता की पोरींना इज्जत द्यायला शिका. कसं आहे माहितीये का, पोरगी सोडून गेली म्हणजे पोरगी ही धोका देऊनच गेलेली नसती. आम्हालाही आमचं प्रेम सोडून गेलं म्हणजे आम्ही पण असंच केलं नाही. त्यामुळे थोडं पोरींना पण इज्जत द्यायला शिका. आता त्या गोष्टी कशा आपण नाही दाखवू शकत. तर चला आपण ह्या आपल्या व्हिडिओचा शेवट इथंच करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.